नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे, जेणेकरून आपल्याला काठापदर साडी जी असते त्याची बॅकची डिझाईन बनवायची आहे। तो खूप सुंदर मध्ये आहे, तर तुम्ही ती व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर तुम्हाला समजणार आहे की सुंदर आहे की नाही। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पहा आणि माझ्या चॅनल नवीन कोणत्या मैत्रिणी जोडल्या गेल्या असतील आणखी सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेन ते अगोदर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मिळत असतं त्यासाठी। तर इथे पाहू शकतात, हा मी साडीचा कपडा घेतलेला आहे। इथे मी बॅक साइड कट करून घेतलेले आहे आणि इथे मी कॅनव्हास घेतलेला आहे। तर आपल्याला कॅनव्हास वापरून ब्लाउजची डिझाईन जी आहे ती बनवायची आहे। तर हा 32 साइजचा ब्लाउज आहे। तर याची मी घडी जी आहे ती पाहू शकतात, छातीचा चौथा भाग टाकून 2 इंच मिळून घेतलेला आहे। टोटल घडी जी आहे ती 10 इंच घेतलेली आहे। उंची जी आहे ती घेतलेली आहे मी तयार 12.5 आहे, 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। तर टोटल उंची घेतलेली आहे 13.5 ची। या पद्धतीने असा ब्लाउज घेतलेला आहे। त्यानंतर आता काय करायचं आहे, आपल्याला गळ्याची रुंदी किंवा खोली जे काही तुम्ही बोलत असताना, रुंदीही म्हणतात कुणी कुणी खोलीही म्हणत असतात। तर आपल्याला रुंदी जी आहे ती आपल्याला व्यवस्थित अशी 32 साइजचा जे माप आहे त्याची 2 इंच रुंदी आहे। तर इकडच्या साइडने आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे, वरच्या साइडने शोल्डरच्या, आणि उंची जी आहे ती घ्यायची आहे आपल्याला 9, म्हणजे 8.5 चा तयार गळा आहे आणि अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे। टोटल 9 ची उंची घ्यायची आहे। त्याच पद्धतीने आपल्याला खालच्या साइडने डीप मध्ये घ्यायचा आहे गळा। तर आपल्याला इथे घ्यायचा आहे 2.25। या पद्धतीने 2.25 वर घेतलेला आहे। वर किती घेतलेला आहे आपण 2 इंच। तर या पद्धतीने आपण हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। हे पहा, या पद्धतीने बॉक्स तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला डीप मध्ये गोल गळा आखून घ्यायचा आहे। हे पहा, या पद्धतीने आपण गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे। आता हे आपण कट करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही कॅनव्हास जरी कॅनव्हास असा ठेवायचा आहे, कॅनव्हासवर हे उमटूनही घ्यायचं आहे, म्हणजे आपला गळा जो आहे तो ॲक्युरेट मध्ये निघत असतो त्यासाठी। तर हे पहा, या पद्धतीने कॅनव्हासवरही आपला गळा झालेला आहे। हे साईडला ठेवून देऊता आणि आपण आता गळा कट करून घेऊता। हे पहा, या पद्धतीने कट केलेला आहे। आता काय करायचं आहे, आपल्याला हा साडीचा कपडा जो आहे आपल्याला अगोदर काय करायचं आहे, हे पहा, या पद्धतीने मी असा कपडा घेतलेला आहे। आपल्याला एक साइडने अगोदर टिच करून घ्यायचा आहे, जेणेकरून व्यवस्थित असा पॅच जो आहे तो आपल्याला काढता येईल। त्यासाठी अगोदर मी इकडच्या साइडने पूर्ण शिलाई मारून घेणार आहे। शिलाई मारल्याच्या नंतर इथला भाग जो आहे तो कट करून त्याला दाट शिलाई मारायची आहे। तर इथे तुम्हाला हे साडीचा कपडा जो आहे तसाच धागा वापरायचा आहे, कारण आपल्याला फिनिशिंग मध्ये खूप छानपैकी दिसलं पाहिजे। त्यासाठी जो कपडा आहे तर त्याला आपल्याला जोड द्यायचा आहे, तर तसाच आपल्याला धागाही वापरायचा आहे। तर हे मी तयार करून घेते। या पद्धतीने तयार झालेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो कॅनव्हास आहे आपला आहे असा कट करायचा आहे। हे पहा, या पद्धतीने कट केलेला आहे। आता आपल्याला बाहेरच्या साइडने इकडच्या साइडने किती इंचाचा कपडा म्हणजे कॅनव्हास जे आहे ते आपल्याला 2 इंचाचं कॅनव्हास जे आहे ती कट करून घ्यायचं आहे। हे कट करून घेऊ। हे पहा, या पद्धतीने कॅनव्हास जो आहे तो कट करून घेतलेला आहे। आता आपल्याला याला आहे तसं
टिप मारून घ्यायची आहे, किंवा तुमच्याकडे इस्त्री असेल तर इस्त्रीही करून घ्यायची आहे. तर मी याच्यावर प्रेस करून घेणार आहे, चिटकवून घेणार आहे इस्त्रीने. या पद्धतीने मी हे प्रेस करून चिटकवून घेतलेलं आहे, पाहू शकता. तर या पद्धतीने मी चिटकवून घेतलेला आहे. तर आता आपल्याला साईडचा जो कपडा आहे तो पूर्ण कट करून टाकायचा आहे. फक्त आपल्याला इथे टिचसाठी लागणारा जो कपडा आहे तो व्यवस्थित असा एक्स्ट्राचा घ्यायचा आहे. तर हे पाय या पद्धतीने कट केलेला आहे. आता आपल्याला एक साइड जी आहे ही ती पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे या साइडने. हे पहा या पद्धतीने आपण हा पूर्ण पॅच जो आहे तो तयार करून घेतलेला आहे. हे साइडला ठेवून देऊ. आता आपण बॅक साइडची पूर्ण आपण तयार करून घेऊ. ही बॅक साइड जी आहे ती तयार करून घ्यायची आहे. त्या अगोदर आपल्याला मॅचिंगचा धागा जो आहे तो आपल्याला तर या पद्धतीने आपल्याला खालचा जो भाग आहे तो टिच करून पलटवून घ्यायचा आहे. नंतर त्याला दाब शिलाई द्यायची आहे आणि नंतर पलटवून घेऊन हा पूर्ण साइड जो आहे तो जोडून घ्यायचा आहे.
पद्धतीने असा सुंदर असा बॅगची डिझाईन तयार झालेला आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला आवडली का तेही कमेंटद्वारे सांगा आणि तुम्हीही तुमच्या ब्लाऊजला सुंदर अशी ब्लाऊजला बॅग डिझाईन बनवून घेऊ शकतात। तर चला तर मैत्रिणींनो, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।